मां शीला क्लिनिक की दूसरी वर्षगांठ के भव्य समारोह में शामिल हुए डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे। कुर्ला के मनराज हाइट्स में मां शीला क्लिनिक के दूसरे वर्षगांठ का उद्घाटन डॉक्टर प्रकाश आमटे और उनकी पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे द्वारा सामूहिक रूप से फीता काटकर किया गया। इस मौके पर शिक्षाविद डॉक्टर राजेंद्र सिंह, आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, मां क्लिनिक के डॉक्टर प्रियंका पाटिल, प्रसून पांडे, डॉक्टर दीनदयाल गुप्ता, डॉक्टर सम्या अवस्थी, डॉक्टर सिमरन कौर, दया जैन, शैरन मजगांवकर, यशी राठौड़, निधि पुजारी, फिल्म अभिनेत्री गौरी वाघमारे उपस्थित रहे। अतिथियों का सम्मान सर्वेश्वर बैंड पथक और लेजिम प्रदर्शन द्वारा किया गया। मनराज प्रतिष्ठान के मुख्य न्यासी मनोज राजन नाथनी ने अतिथियों को शॉल और गुलदस्ता भेंट कर सम्मानित किया। कार्यक्रम का सूत्र संचालन अजय शुक्ला द्वारा किया गया। इसके पश्चात कच्छी विशाल जैन समाज में विठल वारकरी ग्रुप के भजन से अतिथियों को भाव विभोर कर दिया। पखवाज, मंजीरा, वाद वृंद भजन के बीच मुंबई और थाने के विभिन्न स्कूल के 256 छात्र छात्राओं द्वारा डॉक्टर प्रकाश आमटे ने जीवन चरित्र पर बनाया गया 237 चित्रों की प्रदर्शनी का अवलोकन भी किया गया। चित्रकारी प्रतियोगिता के विजेता रिया गायकवाड़, किमी मांडवकर, ज्ञानेश्वर मोटे के अलावा मां शीला क्लिनिक के सभी चिकित्सकों को प्रमाण पत्र और स्मृति चिन्ह देकर उन्हें अपना बहुमूल्य आशीर्वाद दिया। पति पत्नी दोनों ने मनराज प्रतिष्ठान के मुख्य न्यासी और मां शीला क्लिनिक के संचालन मनोज राजन नाथनी को अपने आशीर्वचन में कहा कि आज इस महंगाई के दौर में केवल 10 रुपए में इलाज करना आश्चर्य की बात है, लेकिन यह सत्य है। हमने 10 रुपए में इलाज करने वाला दवाखाना का उद्घाटन करके यहाँ पर आया हूँ। हमने अपने सामाजिक जीवन में पहली बार 10 रुपए का दवाखाना देखा है। इतने कम पैसे में लोगों का इलाज करना यह एक कौतुक का विषय है। मनोज राजन नाथनी ने एक बार पुनः शॉल और गुलदस्ता भेंट कर पति पत्नी को सम्मानित किया। इस मौके पर प्रमोद हिंदूराव, आरयू सिंह, उदय प्रताप सिंह, अजय सिंह, अमरजीत सिंह, शलका गोरकावकर, अनुराग त्रिपाठी, राजकुमार सिंह, जितेंद्र दुबे, सुधीर खातू, चेतन कोरगांवकर के अलावा मनराज प्रतिष्ठान के तमाम सदस्य उपस्थित रहे। कार्यक्रम के समापन पर मनोज राजन नाथनी ने डॉक्टर प्रकाश आमटे और डॉक्टर मंदाकिनी आमटे समेत कार्यक्रम के विशेष अतिथियों और मीडिया कर्मियों का विशेष रूप से आभार व्यक्त किया। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। आपला देश इतका विशाल आहे, दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता, अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकतो। आज आम्ही येथे आलो आहे मां शीला क्लिनिक। अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना काही चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकलो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासीचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता। खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीपाशी झोपायचे, जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे ते सोयरा करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो।
तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत चालू आहेत निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी. आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसते पैशाच्या मागे असं होतं. पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले. त्यातले काही जण प्रेरित होऊन वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आधी आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते, ही पण एक सेवाच आहे. तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. ते नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंमलात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर म्हणजे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटते. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो की आम्ही परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही. आदिवासी भागांमधला अनुभव खूप तुम्हाला आहे. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात. अशा सामाजिक संस्था तर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी आहे देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीनं खूप वाईट स्थिती आहे. हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची. आणि अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछन आहे. तेव्हा प्रयत्न करायला पाहिजे शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील. पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत, त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली तर ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल. ते शिक्षणाचं आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. म्हणजे संधी कोण देणार, ज्याच्याकडे आहेत सुविधा आहेत त्यांनीच त्या दिल्या तरच त्यांच्यापर्यंत पोचते. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपली समाजामध्ये काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे. पण नाही जमत सगळ्यांना, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून जे काम करत राहिले तरच सगळ्यांचा फायदा होईल. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज ह्या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहता याकडे? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालवतो तर तिथे याचा हे शब्दच नाही आहेत. बरोबर आहे. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात, त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहेत की हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. त्या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते, म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्याने जर काही केलं नसेल प्रकारचं राग याचं काही कारण नाही. नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो. आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्या ज्या काही गैरप्रकार केले जर नाही केले तर आपल्या देशाला जे पूर्वीचा जे त्यांना जे स्टेटस होती डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो. थँक्यू 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 क्या लगता है सरकार को, जैसे आप एक चला रहे हैं जैसे सरकार को भी सभी जगह चलाना चाहिए? त्याचं म्हणणं असं आहे हिंदीमध्ये त्याचे शासनाने देखील आता तुम्ही चालवत आहे तसं सरकारने आणि शासनाने देखील काम करावं अशी तुम्ही मागणी कराल? नाही, शासनाचं ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळीकडे आहे, नाही पोहोचत. और ये अकेला शासन का दोष नहीं है. डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है, वो लगता है हमको पनिशमेंट पोस्टिंग है. देहात ये बदलाव तो ऐसे कि अभी अवेयरनेस आ गया. पहले उनको हेल्थ के बारे में मालूम नहीं था, अंधश्रद्धा थी. कंद मूल खाओ, मंत्र तंत्र करो, बलि चढ़ाओ.
अब वो अस्पताल में आने लगे, गवर्नमेंट के अस्पताल भी खुले। उसके बाद में एजुकेशन से उनको राइट्स के बारे में पता चला, उनके जो हक है उनके बारे में जो योजना है वो वहाँ तक पहुँचने लगी। तीसरा ये था कि ये फार्मिंग करने लगे, फार्मिंग नहीं मालूम था इसलिए फिर कंदमूलों और शिकार करते थे, अब फार्मिंग करने लगे। और चौथा है कि जो वन्य प्राणी की जो शिकार होती थी। आखिर सर आप यहाँ आए, कैसा लगा आपको? मनराज प्रतिष्ठानने जे काम सुरू केलेलं आहे, हो. तुमचं काम आणि मुंबईमध्ये मनराजचं काम नाही, कसं पाहताय? मला खरंच आनंदाचा धक्का बसला की एखादा माणूस आपला पेशा सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून हे एवढं मोठं काम 10 लिटर क्लिनिक विश्वास बसत नाही, पण याचा वाढायला पाहिजे. तुम्ही म्हणता झोपडपट्टीमध्ये ठिकठिकाणी यांनी इंडस्ट्रीजनी त्यांच्यासारखं काम सुरू केलं तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाली तर अनेक लोकांचा फायदा होईल. आज जो मनराज प्रतिष्ठान का माँ शीला क्लिनिक का दूसरा वर्धापन दिन है, इस दिन में आज के 2 साल के कार्यक्रम में पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे जी और उनके मिसेस मंदाकिनी आमटे जी आए और उन्होंने हमारे निवेदन को मान दिया। इस वजह से हम उनके बहुत ही आभारी हैं। हमने यहाँ पे छोटे बच्चों का ड्राइंग कंपटीशन रखा था। इस कंपटीशन में करीब 6 स्कूल के बच्चों में से 250 बच्चों ने इसके ऊपर पार्टिसिपेट किया है। ये बहुत प्रेरणादायक है कि किसी सेलिब्रिटी की अगर अपने को पेंटिंग करनी है तो बहुत आसान हो जाता है, मगर किसी सोशल एक्टिविस्ट की जो एकदम नक्सलाइट एरिया में, रूरल एरिया में काम कर रहे हैं, उनके ऊपर छायाचित्र करना और बच्चों ने उसमें बहुत अच्छे से सहभाग लिया। 250 बच्चों ने सहभाग लिया। इसके लिए मैं सभी बच्चों का, उनके शिक्षकों का, स्कूल का और यहाँ पे आए हुए सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ। थैंक यू सर। माँ शीला क्लिनिक को पूरे 2 साल हो चुके हैं। 2 साल में 10 रुपये में सेवा दे रही है। सर, कैसा प्रतिसाद लोगों का मिल रहा है? देखिए, प्रतिसाद तो लोगों का बहुत अच्छा है। बहुत दूर दूर से लोग आते हैं। लोग खाली 10 रुपये के लिए नहीं आते, लोग इसके लिए आते हैं कि वहाँ पे डॉक्टरों की कोई दूसरी कट प्रैक्टिस नहीं चलती है। वहाँ पे इलाज जो होता है वो बहुत साफ तरीके से होता है। मैं किसी के बारे में बोलना नहीं चाहता हूँ, मगर जिस प्यार और ईमानदारी से डॉक्टर वहाँ पे काम करते हैं वो लोगों का प्रतिशत बहुत ही बढ़िया है। इसके लिए आप कभी